काही बाजार समित्या अशा आहेत की जिथे कालच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे, तर काही बाजार समित्या अशा पण आहे की जिथे बाजारभाव घसरत आहे. पण एकूणच मागच्या वर्षीच्या तुलनेत 2 ते 3 जिल्हे सोडले ते बाजारभाव वाढीचा ट्रेंड आहे. तरी पण नाफेडच्या कांदा खरेदीबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. कारण पॉझिटिव्ह कधी बातम्या येतात, कधी निगेटिव्ह बातम्या येतात आणि नाफेडची कांदा खरेदी केवळ 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे, तीही नाशिक जिल्ह्यासाठी सुरुवातीला. अशा स्थितीमध्ये आम्ही कांदा विकायचा की ठेवायचा? हा कांदा विक्रीचा आदर्श काळ आहे का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. त्याचं सविस्तर उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हा आठवडा कांद्याच्या बाजारभावासाठी टर्निंग पॉईंट ठरतो आहे आणि त्यातून कांदा विक्रीचा किंवा साठवायचा निर्णयाचा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 4 जून 2026, वार आहे गुरुवार. आज सकाळी आपण जो व्हिडिओ केला त्यामध्ये नाफेडनी जे काही बदल केलेत, म्हणजे जो 2 नंबरचा कांदा आहे किंवा थोडासा कमी डॅमेज असेल किंवा त्याची आकारमान जे कमी असेल, असा कांदा खरेदीसाठी त्यांनी आता मान्यता दिलेली आहे. या संदर्भात काही शेतकरी उत्पादक कंपन्यांशी किंवा आता ज्या सध्या या खरेदीमध्ये उतरलेल्या आहेत सहकारी सोसायट्या, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यामध्ये आणखी एक मेक आहे ती समजली. आता ही मेक काय आहे, तर एका खरेदी केंद्राला केवळ 60% चांगला कांदा खरेदी करता येईल आणि उरलेला जो त्यांनी आता जे नॉर्म्स आहे, म्हणजे जो कमी दर्जाचा कांदा आहे, तो केवळ 40%च खरेदी करता येईल. म्हणजे चांगला कांदा 60% खरेदी करायचा आहे आणि उरलेला 40% खरेदी करायचा आहे. समजा एखाद्या खरेदी केंद्रामध्ये जर त्यांना 5,000चं टार्गेट दिलेलंच आहे, या 5,000 रुपयाच्या जे काही टार्गेट आहे, 5,000 मेट्रिक टन, माफ करा रुपये नव्हे, या 5,000 मेट्रिक टनांपैकी 60% म्हणजे 3,000 मेट्रिक टन कांदा त्यांना चांगला ए क्वालिटीचा जो तिथले जे नॉर्म्स आहेत त्यानुसार द्यायचा आहे खरेदी करून, आणि 40% किंवा 2,000 मेट्रिक टन जो कांदा आहे तो जो तुम्ही ॲव्हरेज वगैरे कांदा आहे त्यासाठी तो खरेदी करून द्यायचा आहे. दुसरं, तुमचा ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज जो कांदा आहे, म्हणजे ए ग्रेड ऐवजी जो डॅमेज माल आहे, ज्याला कोजळी आलेली आहे, 35 mm आहे, अशा कांद्याला बाजारभाव नाफेडमध्ये कमी मिळेल का? सकाळच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं चुकून काही गोष्टी सांगितल्या किंवा काही राहून गेल्या, तर त्या डॅमेज मालाला सुद्धा जो भाव ठरलेला आहे नाफेडचा तोच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तिथंही काळजीचं कारण नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर एक ट्रॅक्टर आणला तर त्याचे 3 भाग ग्रेडिंगचे करण्यात येतील. पहिला भाग चांगल्या दर्जाचा कांदा बाहेर काढला जाईल, ए ग्रेडचा, ज्याला आपण एक्सपोर्ट क्वालिटी असं म्हणतो. तो 35 mm पासून 70 mm पर्यंत असेल. दुसरा भाग हा थोडासा काजळी आलेला किंवा कोजळी आलेला, एक पत्ती किंवा डागी किंवा डिस्कलर अशा पद्धतीचा कांदा असेल, त्याचं प्रमाण साधारण 40% असेल. आणि तिसरा भाग हा रिजेक्टेड माल असेल की जो इथे बसणार नाही, तो तुम्हाला परत न्यावं लागेल. तर हा सगळा त्याच्यामध्ये भाग आहे. आता एका खरेदी केंद्रावर समजा एकाच दिवसात 100 शेतकरी आले आणि या 100 शेतकऱ्यांकडे एकही ए ग्रेडचा कांदा नाही, एकही माल नाही त्यांच्याकडे, 1 किलो सुद्धा नाही आहे. तर अशा वेळेस 100 शेतकऱ्यांचा मिळून किंवा 100 ट्रॅक्टर आले आणि तो जर त्याची क्वांटिटी 2,000 मेट्रिक टन भरली 1-2 दिवसात, तर तिसऱ्या दिवशी समजा शेतकरी खराब माल घेऊन त्या केंद्रावर गेले तर त्यांचा माल फक्त चांगलाच घेतला जाईल, कारण त्या केंद्राचा खराब माल किंवा ॲव्हरेज माल घेण्याचा कोटा पूर्ण झालेला आहे, 40% कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आता मला जी काळजी वाटते आहे किंवा सगळ्या शेतकऱ्यांना वाटते आहे की आता काय, कांदा विकायचा किंवा ठेवायचा या संदर्भात स्पष्ट संकेत आपण दिलेले होते. ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा तर ठेवूच नका, विकूनच टाका.
मग तो लाल कांद्याच्या वेळेस असो नाही तर उन्हाळी कांदा असेल, अजिबात ठेवू नका. पावसाने थोडा जरी कांदा भिजला असेल किंवा उन्हाळ्याच्या याच्यामध्ये चाळीमध्ये जर गरम झाला असेल आणि तो पाणी सोडत असेल तर असाही कांदा ठेवायचं कारण नाही, हे मी सांगायला नको आहे. पण जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे तो मात्र तुम्ही आता 30 ते 40% विकायला हवा, किमान 30 ते 35% या येत्या काही दिवसात विकायला हवा, असं एकूण बाजाराची हवा सांगत आहे, बाजाराचा रोग सांगत आहे. रविवारच्या व्हिडिओमध्ये मी जो सांगितला की कांदा तुम्ही साधारण 15 ते 20% विका चांगल्या कांद्यापैकी. पण आता त्याच्यामध्ये परिस्थिती बदलत आहे, कारण 30 जूनपर्यंत मुदत आहे. 30 जूनपर्यंत जर कांद्याची खरेदी चालली तर बाजार व्यवस्थेवर हा नाफेडच्या कांद्याचा जो दबाव आहे हा सुद्धा 30 जून किंवा त्याच्या आधीच असणार आहे, लक्षात घ्या. एकदा 30 जून गेला, कांद्याची खरेदी आम्ही केली आहे, किती करणार? फक्त 2 लाख मेट्रिक टन. अजून NCCF उतरलेलं नाही. फक्त नाफेडची 1 लाख मेट्रिक टनामुळे तुमचे बाजारभाव 2 रुपये 3 रुपये वाढत आहेत, काही ठिकाणी ते पडत आहेत. तर अशा वेळेस आपल्याला सावधतेने निर्णय घ्यावा लागेल. अनेक शेतकऱ्यांनी कांदा घेतला मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये, काढणी जी केलेली असेल त्या कांद्याची तो थेट चाळीमध्ये किंवा साठवून ठेवला, जी काही साठवायची सोय असेल, आणि त्यांनी आता कुठे तो विकायला काढलेला आहे. असं करू नका. अगदी कळकळीची विनंती आहे. असं मीच नाही तर असं जे नामवंत जे विश्लेषक आहेत किंवा जे नामवंत शेतकरी याच्यामध्ये वर्षानुवर्ष ज्यांनी हे खर्ची घातलंय आयुष्य, ते पण तुम्हाला असा सल्ला देतील की आता मार्चचा कांदा तुम्ही मे महिन्यामध्ये विकला, तुम्हाला भाव चांगला मिळेल, पण इथं रिस्क आहे, इथं धोका आहे, आणि एवढी रिस्क आपण येणाऱ्या हवामान आणि या सगळ्या तुलनेत घेऊ शकत नाही. त्यामुळे कृपा करून अगदी कळकळीची विनंती आहे, माझ्याकडे 600 गोण्या कांदा आहे, तर त्यातल्या मी आता 15% म्हणजे 25% म्हटलं तर साधारण 150 गोण्या होतात. तर तुम्ही 200 ते 250 गोण्या विकायच्या आहेत. उरलेला कांदा मग थोडा जुलैमध्ये, मग जूनच्या शेवटी, असं 15 ते 20 दिवसांचा टप्पा तुम्ही ठेवा एक ट्रॅक्टरच्या हिशोबाने. जागेवर कांदा खरेदी ही कोणीतरी मला विचारलाय प्रश्न, तुम्ही वाचू शकता कमेंटमध्ये, की साधारण 1650 रुपये बाजारभाव मिळतो जागेवर कांदा खरेदीला. तर हरकत नाही द्यायला, पण सगळा देऊ नका, थोडा राखून ठेवा. म्हणजे तुम्हाला असा एक असं वाईट वाटणार नाही की बाबा सगळाच कांदा गेला आणि दुसऱ्या दिवशी एकदम भाव 3000 झाले. आत्ताची कांद्याच्या बाजाराची चाल ही चक्रीय पद्धतीने आहे. चक्रीय म्हणजे काय? एकदा वाढेल परत खाली येईल, वाढेल परत खाली येईल. म्हणूनच तुम्हाला सावध करण्यासाठी सोमवारी दुपारी मी व्हिडिओ केला होता साधारण याच वेळेस, की कांदा आता कांद्याची चाल काय असणार, आम्ही विक्रीचा निर्णय घ्यायचा की कसं. अनेकांनी त्या कोणाला हसायला आला, रे काय सांगतायत त्याच्यामध्ये. पण तुम्ही गांभीर्याने घ्या. ज्यांनी गांभीर्याने घेतले त्यापैकी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही शेतकरी बांधवांनी जागेवर 1300-1400 या पद्धतीनं कांदा विकलेला आहे, की ज्या कांद्याला मागच्या महिन्यात त्यांना फक्त 800-900 किंवा 1000च देत होते, तर तो त्यांना 300 रुपयाचा फायदा झाला. आता आम्हाला जास्त मिळेल अशा मागे लागलो तर कदाचित उद्या बाजार बदलू शकतात. हा एक तुम्ही निर्णय घ्या. कांदा विका, ठेवा, आत्ताच विका किंवा नाही तुम्ही वर्षभर विकूच नका. ह्या सगळ्या गोष्टींचे निर्णय तुमच्या मनावर आहेत. तुम्हाला तुमच्या आवश्यकतेप्रमाणे आणि तुमच्या बाजार व्यवस्थेनुसार घ्यायचं आहे. म्हणजे काय की मी जे नाशिकमध्ये बसतो, विंचूरमध्ये लासलगावचे जे बाजारभाव आहे, पिंपळगावचे, त्यावरनं मी काही गोष्टी हे सांगत असतो, किंवा पुणे नगरवरनं सांगत असतो, किंवा मग छत्रपती संभाजीनगरला तुम्ही असाल तर तिथे आता बाजारभाव आज कमी झालेले आणि थोडे वाढलेले पण आहे. थोडं पुढे जाण्यापूर्वी ते बाजारभावाचा कल आपण बघूया आणि मग कुठे वाढले कुठे कमी झाले आज ते बघूया. माझ्याकडे फार हे नाही आहे बाजार समित्या. पुण्यामध्ये जास्तीत जास्त बाजारभाव 100 रुपयांनी कमी झाले, ते आता 1800 रुपये आहेत, पण सरासरी मात्र टिकून आहे. साताऱ्यामध्ये बाजारभाव टिकून आहे. छत्रपती संभाजीनगरला सरासरी बाजारभाव 50 रुपयांनी वाढले, 950 वरनं 1000 आले, पण किमान बाजारभाव 100 रुपयांनी घसरले. कोल्हापुरात जास्तीत जास्त बाजारभाव 300 ने आणि सरासरी 100 नी कमी झाले.
सोलापूरमध्ये सुद्धा ज्या पावत्या व्हायरल होत होत्या मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं. आता त्या व्हायरल पावत्या गायब झाल्या आणि त्या 2800वर आल्या. 200 रुपयांनी भाव कमी झाले आणि 5 किलो 10 किलोच्या पावत्या व्हायरल होणं हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही फार तुमच्या चांगल्या भावना नाही असं लक्षात येतं. फसवणूक आहे. सोलापूरला सरासरी 100 रुपयांनी कमी होऊन ती 1000वर आलेली आहे आणि धुळे किमान बाजारभाव 100नी घटलेले आहेत, कमाल बाजारभाव 170नी आणि सरासरी 220नी घसरून ते आता 830वर आले. मग वाढले कुठे? नागपूरला पांढरा कांदा मात्र 150 रुपयांनी वाढलाय सरासरी 2050 आणि नागपूरला जी पांढऱ्या कांद्याची जास्तीत जास्त बाजारभाव होते ते 2200 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 200 रुपयांची वाढ आहे. जळगावला उन्हाळी कांदा जो आहे तो किमान जे आहे ती काय वाढले नाही, पण कमाल वाढले साधारण 225 रुपयांनी, म्हणजे तो 1627 वर गेला आणि सरासरी 100 रुपयांनी वाढली. पिंपळगावला काल दुपारच्या सत्रात बाजारभाव घसरले, कोपरगावला पण घसरले. इथं काही जणांनी कमेंट केल्या. मग मी त्यांना सांगितलं, अरे बाबा पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्ही कमेंट करा. मी तेच सांगतोय ना की बाजारभाव घसरले आहेत. आता जे इथे मेंबर्स असतील त्यांनी रविवारचा व्हिडिओ काढून बघा. रविवारी सायंकाळी आपण जिल्हावार स्पष्ट संकेत दिलेले होते. बाजारभाव कसे वाढणार, कसे घटणार, कुठल्या जिल्ह्यात काय राहणार, कितीपर्यंत जाणार, ते तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की अरे ही रेंज आहे. मग समजा आज मी कांदा विकला तर मला 1200 रुपये मिळाले, उद्या समजा मला 200 रुपये कमी मिळतील, 1000 मिळाले, परवा परत 100 रुपयांनी वाढतील. मग आपण सोमवारी सकाळी सगळ्यांसाठी आठवड्याभर कांद्याचे दर काय राहतील ते पण सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर नीट बघा, परत तो व्हिडिओ जाऊन बघा. छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा या परिसरात कांदा कमकुवत राहील, वाढणार आहे पण कमकुवत राहील. एकदम तेजी येणार नाही, एकदम घसरणार नाही, पण तो वाढून स्थिर राहून तो असा वर खाली होईल. तशीच परिस्थिती सोलापूरची पण असणार आहे, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. थोड्या फार फरकानं अहिल्यानगरमध्ये सुद्धा, पण सुदैवानं अहिल्यानगरने पुन्हा ते बॅक झाला नाही, तो रिव्हर्स झाला नाही. विशेषतः चांगल्या क्वालिटीचा कांदा तिथं चांगल्या किमतीला विकला जातोय. व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण हे मुद्दे तुम्ही समजून घ्यावेत. कारण काय, इतक्या कळकळीनं तळमळीनं आणखी कोणी सांगेल असं मला वाटत नाही आणि अनेक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की मी तेवढं सांगावं. आपण जी माहिती देतो ती सगळी डेटावर आधारित आहेच, पण हवामान, निर्यातीचं गोष्टी आणि मागचा सगळा अंदाज आहे. ॲग्रोशिवारचं जे मॉडेल तयार केलंय त्याच्यावरनं लक्षात येतं की अरे नाही, इथं भाव कमी आहे. तर आत्ताचा जो काळ आहे, नाफेडच्या बाजारभावाचा बाकीच्या मार्केटवर दबाव असणार आहे. नाफेडनं खुल्या बाजारात खरेदी केंद्रांची यादी जाहीर केलेली नाही. परत एकदा सांगतो, पुढच्या आठवड्यात नाफेडचे बाजारभाव कदाचित सोमवारपासून वाढू शकतात. अजून 1855 जो होणार होता, आपण त्याचं व्हिडिओ प्रेडिक्शन केलं होतं, पण त्याला अजून पुष्टी मिळालेली नाही. मी तेव्हा सांगितलेलं होतं की अशी चर्चा आहे, पण ते कधी होईल कदाचित त्याला जशी माहिती येईल, आज होईल उद्या होईल माहीत नाही. तरी पण बाजार मजबूत आहे आणि बाजार व्होलाटाईल आहे. म्हणजे मंगळवारी ते खाली उतरतील, बुधवारी खाली उतरतील, गुरुवारी वर राहतील, आज परत वाढला असेल, उद्या परवा वाढेल, अशा पद्धतीनं बाजार चालतोय. त्यामुळे कांदा विक्रीचा निर्णय घेताना 35 ते 40%, खरं तर 50% सांगायला पाहिजे, जर साठवलेला असेल तर तो तुम्ही विकून मोकळं व्हावं आणि उरलेला जो कांदा आहे तो तुम्ही राखून ठेवावं, अशी परिस्थिती आहे. विकायचा की ठेवायचा ते तुम्ही ठरवा. अनेक शेतकरी ज्यांना अनुभव आहे, ज्यांचा कांदा चांगल्या क्वालिटीचा आहे, त्यांनी मात्र या भानगडीत पडू नये. त्यांनी मात्र 20 ते 25%च कांदा आता बाहेर काढावं. या परिस्थितीमध्ये त्यांना भविष्यात चांगले बाजारभाव मिळतील. पण अनेकांच्या तक्रारी आहे की कांदा 10% खराब झाला आहे चाळीमध्ये. टेम्परेचर मराठवाडा आणि त्या परिसरामध्ये, अगदी आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा टेम्परेचर खूप गेलेलं होतं. 40-41 रिअल फील 42पर्यंत होतं आणि मराठवाडा विदर्भातलं टेम्परेचर तुम्हाला बोलायची गरज नाही, 43-44 पर्यंत गेलेलं होतं. अशा ठिकाणी चाळी गळायला लागलेल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये सुद्धा, सोलापूरमध्ये पण काही ठिकाणी उष्णता बऱ्यापैकी होती. हे सगळे विचार करून परत एकदा निष्कर्ष सांगतो, नाफेडचा कांदा 30 तारखेपर्यंत खरेदी होईल. त्याची खरेदी आता तिला वेग येईल
कारण नॉर्म्स कंडिशन बदललेले आहेत. त्यामध्ये आता या कुरबुरी चालू राहणार. मग हे खरेदी केंद्र असं आहे, मग त्याचं तसं आहे, याविषयी आता तर बोलायला नको. त्याच्यातनं खरेदी केंद्रांची यादी जाहीर होईल. एकदा तुम्ही तिथं गेलात तर तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही नाफेडच्या खरेदी केंद्रावरही तुमचा बिलो ॲव्हरेज कांदा घेऊन जाऊ शकता. म्हणजे सरसकट ते कांदा घेतील. आता त्याचं काय ते वांदा काढणार नाही कांद्यातला. तर जास्तीत जास्त पहिला सल्ला, तुम्ही जर नाशिक जिल्ह्यात असाल तर नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी हा आहे की तुम्ही शक्यतो नाफेडलाच विका. उरलेल्या ठिकाणी बाजारभाव वाढत असले तरी ते वर खाली होतील आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचा ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा ठेवण्याची गरजच नाही आहे. पण चांगला जो कांदा आहे, जो 4-6 महिने टिकेल असा फार कमी कांदा आहे, त्यापैकी 20 ते 25% कांदा आता या फेजमध्ये विकायची परिस्थिती आहे. ज्यांनी एकही किलो कांदा विकला नाही त्यांनी किमान 30 ते 35% कांदा विका, जेणेकरून तुमचा मेहनतीचा लागवडीचा खर्च निघेल. लक्षात घ्या, कांदा असो किंवा कुठलंही पीक असो, तो जेव्हा तुम्ही साठवतात आणि बाजार त्याला जेव्हा दाखवतात त्यावेळेस एक नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्ही हिशोब काढायचा की माझ्या कांद्याला किती खर्च झाला. एकरी 50,000 रुपये खर्च झालेला आहे. एका एकरात किती कांदा आलाय तर 20 क्विंटल आलाय, चांगला ॲव्हरेज समजू ना, 20 टन माफ करा. तर या 20 टनांपैकी, हे मी उदाहरण देतोय, असं काही कोणाचं येत नाही 20 टन, कमीच येतो. तर या 20 टनांपैकी जर 50,000 खर्च झालाय, किमान 1,000 रुपये बाजारभाव माझ्या कांद्याला मिळाला. म्हणजे काय की 10 टन कांदा मला 1,00,000 रुपये मिळून दिला. माझा खर्च किती झाला? 50,000. खर्च निघून गेला त्या याच्यामध्ये. उरलेला कांदा जर समजा 50% आहे, त्याला कधी 12 रुपये मिळाला, कधी 15 मिळाला, कधी 20 मिळाला. असं करून तुमचा उरलेला खर्च, तो तुमचा नफा किंवा तुमचा तो पगार समजा, जसा सरकारी किंवा खाजगी कंपनी धारकांना जो पगार असतो, समजा की मला महिन्याला 20 ते 25,000 50,000 पर्यंत मिळायला हवे तुमच्या लाईफस्टाईलनुसार. त्यानुसार तुम्ही कांद्याची विक्री करावी. त्यामुळे ज्यांनी अजिबातच कांदा विकलेला नाही त्यांनी आता आपल्या उत्पादन खर्च जो झाला आहे त्याच्यापेक्षा 5 ते 10% रक्कम हातात येईल एवढा कांदा आता विकायला हरकत नाही. अतिशय रोखठोक सल्ला आहे. कुठेही काही बनवाबनवी नाही, कुठेही काही हे नाही. मात्र कांदा विकायचा की ठेवायचा याची सगळी जबाबदारी तुमची ॲग्रोशिवार किंवा वैयक्तिक माझी पंकज जोशी विंचुरकर यांची नाही. आम्ही सल्ला देतो आहे, म्हणजे विकूनच टाका किंवा ठेवा असं नाही. इतकी रिस्क घेऊन कोणीच असं स्पष्ट तोंडावर सल्ला देत नाही. मुळूमुळू बोलणं मला जमत नाही त्या याच्यामध्ये. त्यामुळे रोखठोक सांगितलं आहे की बाबा ही परिस्थिती अशी आहे. पण समजा उद्या तुम्ही ठेवलाच चाळीचा आणि फोडली 4 महिन्यानंतर आणि मध्ये जर भाव कोसळले तर काय करायचं? त्यामुळे जर तरच्या गोष्टी आहेत, टप्प्याटप्प्यानं एक महिन्यातनं विकत राहावं. हा आजच्या या व्हिडिओचा मतितार्थ आहे. थोडं जर कमी जास्त बोललं गेलो असेल, तुम्हाला राग आला असेल तर मी तुमची काय क्षमा मागतो. पण तुम्ही माझे सर्व भावंड आहात. हक्कानं सांगण्याचा किंवा तुम्ही मला हक्कानं विचारत असतात, म्हणून मलाही सुद्धा हक्कानं तुम्हाला सांगावंसं वाटतं. त्या हक्कानं, त्या प्रेमानं मी हा सल्ला किंवा हे सल्ल्याचं किंवा जे ॲनालिसिस आहे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. नमस्कार. मी पंकज जोशी विंचुरकर. धन्यवाद.